नमस्कार, मी अंबिका. बाळाला अंघोळ घातली आणि झोपू घातल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज स्वयंपाकात बनवणार होते मी मेथीची भाजी, डाळ पालक, पोळ्या, भात. स्वयंपाक केला, झाडून वगैरे काढलं. नंतर किचन साफ वगैरे केलं. सगळं किचन होता ते आवरून घेतलं, पसारा वगैरे सगळा. त्यानंतर मग मी जेवण केलं. जेवणाचा साधाच मेनू होता, वरण भात भाजी पोळी. त्यानंतर आंघोळ करून आले, फ्रेश वगैरे झाले, मेकअप तयारी वगैरे केली. आणि त्यानंतर बाळ झोपले की मला असं पटापट आवरून घ्यायला लागते, नाहीतर मग बाळ उठले की सगळे कामे तसेच राहतात. मी आवरून घेतलं. नंतर मग मला केस विसरायलाच अर्धा तास लागतो, कारण माझे लांब केस आहे, त्यामुळं केस वगैरे विसरून घेतले. नंतर सगळा पसारा वगैरे आवरून घेतला. सगळे कामं झाले. नंतर निवांत बसले होते, तितक्यात आठवलं की कपड्यांच्या घड्या मारायच्या राहिल्या. मग ते मारून घेतल्या कपड्यांच्या घड्या. कपड्याच्या घड्या मारल्या. त्यानंतर थोडा वेळ बसले कीच माझं बाळ उठून गेलं. नंतर पहा त्याची स्माईल कशी आहे, ते कशी असते ती पहा. तर आज माझा होता हा 3रा मिनी ब्लॉग. बाय गाईज.